फार दिवसापासून एक इच्छा होती की श्रावण महिन्यामध्ये आपण कुठेतरी आध्यात्मिक ठिकाणी गेलं पाहिजे, कारण की मनाची शांती ही सगळ्यात मोठं शस्त्र आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रपरिवारावर आम्ही आज गोकर्ण हे ठिकाण आम्ही चॉईस केलं, निवडलं आणि त्या ठिकाणी आम्ही श्री महादेवांचं दर्शन घेतलं. खरोखर गुरुचरित्रेमध्ये कथा आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की लंकेचा रावण याची कथा आहे. एक दिवस असं झालं की रावणाची आई मातीचं लिंग करून पूजा करत होती आणि रावणानं ते बघितलं आणि रावणानं आपल्या आईला म्हटलं की हे काय करतेस तू. की त्याच्या आईनं म्हटली रावणाला की मी हे महादेवाची पूजा करते. तर रावण हा बलाढ्यशाही होता, धनवान होता, शक्तिवान होता. त्यानं म्हटलं की आपली आई जर मातीच्या महादेवाची पूजा करत असेल, लिंगाची पूजा करत असेल तर मी माझ्या आईसाठी काय ते केलं पाहिजे. तर त्या रावणाने कैलास पर्वत गाठलं आणि कैलास पर्वतावरती तांडव केला. एवढा मोठा उद्रेक केला की एक कैलास पर्वताचा तुकडा त्याच्या अंगावरती पडला आणि तो तुकड्याखाली दाबला गेला. तरी तो महादेवाचं स्मरण करत होता, कारण की महादेव म्हणजे या सृष्टीचे जनक. या सृष्टीमध्ये कणकणमध्ये महादेव, तनतनमध्ये महादेव, धनधनमध्ये महादेव, सगळ्या गोष्टीमध्ये महादेव. तर या महादेवाचा तो तुकडा पडल्यानंतर, तो पर्वत अंगावर पडल्यानंतर सुद्धा तो महादेवाचा वास करता, महादेवाचा जय जयकार करता. महादेव म्हणजे भोळा शंकर. किती दृष्ट आणि कपटी माणूस जरी रावण असला तरी महादेव त्याला प्रसन्न झाले आणि महादेवाने त्याला विचारलं, अरे मूर्खा, तू या माझ्या घरामध्ये किंवा माझ्या या सृष्टीमध्ये माझ्या पर्वतावरती एवढा दंगा का करतोयस. तर त्यानं महादेवाला बघून सांगितलं की परमेश्वरा, हे देवा, हे देवांचे देव महादेवा, की मला लिंग पाहिजे, तुझं आत्मलिंग पाहिजे आणि ते माझ्या आईसाठी मी घेऊन जाऊन माझ्या लंकेमध्ये प्रस्थापित करणार आहे आणि तू मला दिलं पाहिजे. तर महादेव भोळा शंकरांनी आत्मलिंग त्याच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू जे लिंग त्या ठिकाणी ठेवशील त्याच ठिकाणी ते प्रस्थापित होईल. तर रावणाला सांगितलं तर रावण ते लिंग घेऊन निघाला लागला. पण देव ब्रह्मांडमध्ये देवांच्या मध्ये चिंतेचं वातावरण झालं की हा रावण दृष्ट आहे, हा कपटी आहे. तर ह्याच्या हातामध्ये जर हे लिंग आत्मलिंग जर श्रीलंकेला जर ते रावणाच्या लंकेमध्ये गेलं तर खरोखरच महादेव त्याच्याबरोबर जातील, महादेवांचा आत्मा त्याच्यावर जाईल, असे एक भीतीचं वातावरण सगळ्यांच्या मध्ये निर्माण झालं. तर देवाने एक शक्कल लढवली की बाल गणेशांना बोलून घेतलं आणि बाल गणेशांना सांगितलं की तू एका ब्राह्मण बालकाच्या रूपामध्ये या रावणाच्या पाठीमागं जायचं आणि कोणत्याही परिस्थितीत ते लिंग आपल्याला परत मिळवायचं आहे. सायंकाळ संध्या होती, रावणाला सायंकाळची संध्या करायची होती. हेच ते माझ्या पाठीमागचं पवित्र असं क्षेत्र गोकर्ण, तिथं संध्या करण्यासाठी वेळ पाहिजे होता आणि हे लिंग खाली ठेवत असताना मनामध्ये विचारलं की जर हे लिंग मी जर खाली ठेवलं